आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुला दंडवत घालून त्याला गुरुदक्षिणा देतात. ही पूर्वापासून चालत आलेली आपली परंपरा. पण ह्याच परंपरेला एक नवीन रूप देते मी आज ह्या व्हिडिओतून. माझ्या आजपर्यंत असणाऱ्या सगळ्या गुरूंना ही माझी गुरुदक्षिणा समजावी, कारण गुरुदक्षिणा द्यावी एवढी मी मोठी झालेली नाही अजून देखील, आणि कदाचित होते पण का नाही माहीत नाही. सर्वप्रथम मला ह्या आयुष्यात आणणारी माझी आई. जसजसं वय पुढं चाललंय ना, तसं तसं कळतंय मला की आई, तू प्रत्येक वेळी तुझ्या ठिकाणी किती बरोबर होती, कारण मी आता आई त्या पदावर आहे म्हणून. नंतर माझे वडील, माझे भावंड, माझ्या घरचे, माझ्या मैत्रिणी, माझे सगळे जवळचे, हे सगळेजण मला गुरुच्या रूपातच भेटले. लग्न होऊन आल्यानंतर इथे आल्यावर असणाऱ्या आमच्या आई, आबा, जाऊबाई, ननंदबाई, घरातले सगळे नातेवाईक, बाहेरचे, ओळखीचे, संबंधीचे, सगळ्यांनी काही ना काही येऊन शिकवून गेलेत मला, आणि मला खूप काही देऊन गेलेत. जसं मागवळून पाहते ना, त्यावेळेस समजतं की किती वेडी होते मी, आणि आता माझ्यामध्ये किती बदल झालेत. ते सर्व काही या सगळ्यांमुळे. आणि आमचे आहो हे तर अजूनही मला शिकवत असतात, आणि मी शिकतेही आणि शिकतच राहील. जे जगत असताना आपण दिवसा असो रात्री असो नवीन कुणाशी भेटतो, ते देखील लोक आपल्याला काही ना काही शिकवून जातात आणि खूप काही देऊन जातात. अशा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, माझी मुलं, जे पूर्वापार चालत आलेल्या माझ्या विचारसरणी पक्क्या बसलेल्या आहेत ना, त्यांना एकदम धुवून टाकण्याचं काम माझी मुलं करत आहे. अगदी नवीन शिकवत आहे की ज्या गोष्टींमध्ये मी जजमेंटल असायचे ना, त्या गोष्टींना हादरा बसतो ज्यावेळेस मी माझ्या मुलांशी बोलते त्यावेळेस. आणि त्यांना देखील मी माझ्या गुरुच्या ठिकाणीच ठेवते, कारण त्यांच्याकडून देखील मी शिकत राहणार. अशा प्रत्येक येणाऱ्या माझ्या आयुष्यातल्या व्यक्तीला मी गुरु समजून साक्षात दंडवत घालते, आणि त्याच्यातल्या गुरुला साक्षात अभिवादन करते. धन्यवाद भगवंता की इतक्या सगळ्यांना, इतक्या चांगल्या व्यक्तींना माझ्या आयुष्यात आणण्यासाठी आणि मला काही ना काही शिकवण्यासाठी. खूप खूप धन्यवाद.